सोलापूर ते उजनी समांतर जलवाहिनी योजना पूर्ण झाली आहे. यासोबतच अगोदरच्या योजनांमधूनही मोठ्या प्रमाणामध्ये पाणीपुरवठा उपलब्ध असताना सोलापूर शहरामधील पाणी वाटपाचं वास्तव मात्र विदारक आहे. शहराला 5 ते 7 दिवसाआड पाणी पुरवठा केला जात असून प्रत्यक्षात 100 दिवसही नियमित पाणी न मिळणाऱ्या सोलापूरकरांकडून मात्र 365 दिवसांचं पाणीपट्टीचं बिल हे आकारलं जात आहे. त्यामुळे राज्यामधील 100 दिवस पाणी देऊन वर्षभराचं बिल घेणारे एकमेव महानगरपालिका अशी ओळख सोलापूर महापालिकेची होत आहे. शहर परिसरामध्ये पाण्याचे स्रोत हे मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत. दररोज सुमारे 300 ते 380 MLD पाण्याचा उपसा होत असतानाही नागरिकांच्या नशिबी 5 ते 7 दिवसांनी येणारं पाणी आहे. यामागे ढिसाळ नियोजन, पाणीसाठा करण्यासाठी अपुरी क्षमता तसंच अंतर्गत जलवाहिनी वितरण व्यवस्थेचा अभाव ही प्रमुख कारण असल्याचं स्पष्ट होत आहे. उपलब्ध पाणी हे साठवून योग्य पद्धतीने वितरित करण्याऐवजी पाणी थेट उपसून अपुऱ्या आणि गळतीग्रस्त यंत्रणेमधून सोडलं जात असल्यानं मोठ्या प्रमाणामध्ये पाणी हे वाया जात असल्याचा आरोप होत आहे. पाणीपुरवठा योजना, समांतर जलवाहिनी तसंच कोट्यावधी रुपयांची कामं करूनही नागरिकांच्या घरापर्यंत नियमित पाणी पोहोचत नसेल तर हा खर्च नेमका कुणासाठी असा सवाल उपस्थित केला जात आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाविरुद्ध तीव्र रोष व्यक्त होत असून नगरसेवक, पदाधिकारी आणि विविध संघटना आता आक्रमक भूमिका घेण्याची चिन्ह दिसत आहेत. पाणी आहे, योजना आहेत, खर्चही आहे, मात्र नियोजन नाही अशी भावना शहरवासियांमध्ये बळावत आहे. पाणी पुरवठ्यांचे दिवस वाढवणं, साठवण क्षमता वाढवणं आणि अंतर्गत वितरण व्यवस्था सक्षम करणं या मागण्यांसाठी लवकरच तीव्र आंदोलन छेडलं जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही आहे. तसे सोलापूरकरांचे प्रश्न आता एकच आहेत. पाणी हक्काने मिळणार की बिल वर्षभर भरतच राहायचं? अमृत योजना रखडली. अमृत योजनेच्या माध्यमामधून 892 कोटींचा प्रस्ताव तयार केला होता. शासनाकडून या योजनेस मान्यता देखील देण्यात आली आहे. 20 पाण्याच्या टाक्या बांधणं, 70 किलोमीटर पाईपलाईन घालवणं आणि 631 किलोमीटर पाणी पुरवठ्याचं जाळं निर्माण करणं, 40,000 ग्राहकांना मीटर देणं याचा यामध्ये समावेश आहे. मात्र आता या योजनेचा विस्तार केला आहे आणि आता ही योजना 1400 कोटींच्या घरात गेली आहे. त्यामुळे या योजनेमध्ये देखील ही योजना रखडली गेली आहे. ही कामं पूर्ण झाल्यानंतर शहराच्या पाणी पुरवठ्यामध्ये सुधारणा होणार असल्याचा दावा प्रशासनाचा आहे.